हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एसुरा क्रिएटर। मी आज एकादशी निमित्त तुम्हाला काही उपवासाचे पदार्थ सांगणार आहे। आपली पहिली रेसिपी आहे चटपटीत शेंगदाणे। त्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी कच्चे शेंगा, जिरे, लाल तिखट किंवा हिरवी मिरची आणि चवीपुरतं मीठ। इथे मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत, ते स्वच्छ धुतलंय पाण्याने। हे आता आपल्याला 15 ते 20 मिनिटं पाण्यात भिजून ठेवायचे। जर आपल्याकडे एवढा वेळ नसेल तर तुम्ही थोडंसं कोमट पाणी टाकू शकता, जेणेकरून आपले शेंगदाणे लवकर भिजले जातील। तेल गरम झालेलं आहे, आपण त्यात आता जिरे घालणार आहोत। व्यवस्थित भिजले गेलेले आहेत, जिरे तडतडत आहेत। आता आपण हे भिजवलेले शेंगा त्यामध्ये घालूया आणि हे असं व्यवस्थित परतून घेऊया। याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला। मीठ घालून व्यवस्थित परतून घेऊया। हे शेंगदाणे खायला खूप टेस्टी लागतात आणि हे भिजवल्यामुळे याच्यामुळे शेंगा खाल्ले की आपल्याला असंच पित्त वगैरे होतं, पण हे भिजवल्यामुळे खाल्ले की याच्यामुळे पित्त आपल्याला नाही होत आणि खायला पण खूप टेस्टी लागतात हे। आणि थोडेसे जरी खाल्लो तरी आपल्याला पोट लवकर भरल्यासारखं वाटतं। ह्याच्यावर आता लाल तिखट, गॅस बंद करून आपल्याला लाल तिखट घालायचं। आपली रेसिपी रेडी आहे। मी आता सर्विंग बाउलमध्ये सर्व करते। दुसरी रेसिपी आहे कच्च्या बटाट्याचा उपमा। त्यासाठी लागणारे साहित्य: 1 कच्चा बटाटा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे, जिरे, लाल तिखट किंवा हिरवी मिरची, मीठ चवीनुसार आणि हे दाण्याचं कूट। चला तर मग आता आपण कृतीकडे वळूया। हे बटाट्याचं साल काढून घ्यायचं आपल्याला आधी व्यवस्थित। हे बघा, मी साल काढून घेतलेलं आहे। तर तेल गरम झालेलं आहे, आपण त्यात आता जिरे घालणार आहोत। आता आपण ह्यामध्ये हिरवी मिरची घालूया। जिरे लाल झालेले आहेत, हिरवी मिरची घालूया, व्यवस्थित परतून घेऊया हिरवी मिरची। आणि त्या तेलात आता आपल्याला हा असा बटाटा किसून घ्यायचा आहे। डायरेक्ट पॅनमध्ये आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे। जर फोडणी आपली एकदम गरम झाली असेल तर आपण गॅस बंद करायचा आहे आणि मग बटाटा किसून घ्यायचा आहे। आपण जर पॅनमध्ये डायरेक्ट बटाटा किसून घेतला तर आपला बटाटा काळा पडणार नाही। संपूर्ण बटाटा मी किसून घेतलेला आहे, व्यवस्थित हलवून घेतलेला आहे। आता ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि मग सगळ्यात शेवटी आपल्याला हे दाण्याचं कूट घालायचं आहे। 5 मिनिटं वाफवून घ्यायची। खायला खूप टेस्टी लागतं हे। चला 5 मिनिटं वाफवूयात आपण, मग आपली रेसिपी रेडी। हे बघा, आपली एकादशी स्पेशल उपवासाची रेसिपी रेडी आहे। हे बनवायला आपल्याला हार्डली 10 मिनिटं लागतात आणि खायलाही खूप टेस्टी लागतं। मी हे सर्व बाउलमध्ये सर्व केलेलं आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर एसुरा क्रिएटरला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद फ्रेंड्स।